अखेर उशिरा का होईना वसई विरार शहर महानगरपालिकेला जाग आले आणि महानगरपालिकेने आपला बुलडोजर पेल्लार विभागात फिरवला। सकाळपासून पेल्लार विभागात जवळपास 50,000हून अधिक बांधकामं स्क्वेअर फूट बांधकामं तोडलेली आहेत। काल एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग आली। ज्या ठिकाणी मी उभा आहे या ठिकाणी हा पेल्लारचा परिसर आहे। या परिसरात जवळपास 50,000 स्क्वेअर फीटाचे बांधकाम होते, मोठे मोठे गाळे होते। हे सकाळपासून यांनी ही जमीनदोस्त केलेली आहेत। आता पुढचे किती दिवस ही कारवाई सुरू राहणार हे पाहावं लागणार आहे। तुम्ही जर व्हिज्युअली पाहिलं तर कशा प्रकारे इझिली हे गाळे तुटत होते, म्हणजे हे किती निकृष्ट दर्जाचं बांधकाम होतं। काल अशाच प्रकारे ह्या निकृष्ट बांधकामाची भिंत पडली आणि एका मजुराचा जीव गेला होता आणि त्यानंतर महानगरपालिकेला उशिरा सुचलेलं का शहाणपण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रश्न हा उपस्थित झालेला हा झाला पेल्लारचा विभाग। तुम्ही कामन, कोल्ही, चिंचोटी या भागात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम आहेत। तिकडे पालिकेचा बुलडोजर कधी फिरणार हे देखील पाहावं लागणार आहे। असंच पेल्लारच्या आसपास परिसरात देखील मोठ्या प्रमाणाची बांधकामं आहे। कनेर परिसरात मोठ्या प्रमाणाची अनधिकृत बांधकाम आहे, परंतु पालिका आपला बुलडोजर तिथे कधी फिरवणार। असं म्हणतात की एखादी घटना घडल्यानंतर पालिकेला जाग येते आणि 3 ते 4 दिवस कारवाई ही कडक राहते। आज वसई विरारमध्ये जवळपास 90% ठिकाणी ही अनधिकृत बांधकामांचं साईटवर मजूर नव्हते, कामं बंद ठेवण्यात आली होती। कारण काल अशा प्रकारचा हादसा घडल्यानंतर कोणाला माहीत होतं की बुलडोजर फिरलं, त्यामुळे आज जवळपास 90 ते 95 ठिकाणी अनधिकृत बांधकामाची कामं ही अक्षरशः बंद आहे। परंतु पालिकेने उशिरा का होईना ही कारवाई केली जाते। ही कारवाई पुढचे किती दिवस चालणार हे पाहावं लागणार आहे। या कारवाईवर पालिकेच्या उपायुक्तांनी नेमकी काय माहिती दिली आपण ऐकूयात। महानगरपालिकेच्या यफ प्रभागामध्ये आज पेल्लार विभागामध्ये अनधिकृत बांधकामावरती कार्यवाही चालू केलेली आहे। याआधी ही कार्यवाही चालू होती। आज साधारणपणे 50,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आपण सकाळपासून या ठिकाणी तोडलेलं आहे आणि ही कार्यवाही प्रत्येक प्रभागामध्ये आपण चालू ठेवणार आहोत। ही कारवाई म्हणजे आज चालू राहील की उद्याचं काय स्टेटस असेल? नाही, उद्या परवा ही कार्यवाही चालूच राहणार आहे, नेहमीच चालू राहील। अनधिकृत बांधकामं होऊ नयेत त्याचा अटकाव करण्याकरता ही कार्यवाही चालू आहे। शहरात इतर काल एक जी दुर्घटना घडली आणि ती एक मोठी दुर्घटना घडल्याच्या नंतर सुद्धा आणखी ही पेल्लार विभागामध्येच अगदी ज्या ठिकाणी आपली कारवाई चालू आहे त्या साईडला मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं सुरू आहेत। आज ही एवढे पूर्ण बांधकामं झाल्याच्या नंतर ही कारवाई होते का? असं कुठं म्हणजे महापालिका प्रशासनाचं याकडे काय दुर्लक्ष होतं का? प्रशासनाच्या कार्यवाही ह्या सातत्याने चालू आहेत आणि सातत्याने चालू राहतील। जसजशा आमच्याकडे तक्रारी येतात किंवा आमच्या निदर्शनास येतात त्याप्रमाणे आपण कार्यवाही करतो आणि अशा काही असतील तर आपणही निदर्शनास आणून द्याव्यात, नक्कीच कार्यवाही केली जाईल। पण काल जी दुर्घटना घडली त्याच्यावरती काय गुन्हे दाखल केला आहे का तुम्ही? नाही, त्याची माहिती पूर्णपणे घेऊन मग तुम्हाला नंतर माहिती देण्यात येईल।